आपल्यासोबत काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आहेत। मॅडम काय सांगाल, पुण्यामध्ये जो गांधी पुतळा आहे त्या गांधी पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे असं ट्विट देखील रोहिणी खडसेंनी केलं। काय सांगेल एकूण त्याविषयी? तिथे आपल्याला असं हे म्हणावं लागेल की गृह खातं जे आहे ते अगदीच निष्क्रिय झालेलं आहे। महिलांवरचे अत्याचार असो किंवा ह्या अशा ज्या घटना आहेत जिथे सुरक्षा देणं आवश्यक आहे त्यात काम होत नाही आहे असं दिसतं। त्यामुळे गृहमंत्र्यांनी जरा लक्ष घालावं ह्या गोष्टीमध्ये असं वाटतंय। आणि जे काही लोक आहेत जे गांधी विचारांच्या विरुद्ध आहेत त्या लोकांनी हे करण्याचं काम दिसतं आपल्याला। त्यांच्या मनामध्ये जे गांधीजींनी एवढं काम केलेलं आहे देशासाठी त्याचा त्यांना अजूनही काही लोक आहेत, असे काही ठराविक वर्ग आहे ज्यांच्या मनामध्ये त्याच्या विरुद्ध आहेत, त्यांचंही काम दिसते आपल्याला। तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई हवी ही आमची मागणी आहे। आता याच आठवड्यामध्ये जनसुरक्षा विधेयक हे पारित करण्याचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न सरकारचा काय बघता? ते चांगलं आहे। जलसुरक्षा विधेयक कसलं विधेयक? जनसुरक्षा विधेयक हे तर भयानक आहे। हे आपल्याला जर बघितलं तर हे एक काय म्हणतात त्यांचाच अर्बन नक्षीकरण म्हणतात, पण तेच खरं अर्बन नक्षीकरण दिसतं। कारण त्यांचा सगळ्यांचा जो आंदोलन करण्याचा जो हक्क आहे तो तुम्ही छीनून घेता, जो संविधानाने दिलेला आहे। शांतपूर्ण आंदोलन प्रत्येकजण करू शकतो, हे वैयक्तिक आपल्याला स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर तुम्ही गदा आणताय ते खूप चुकीचं आहे। आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर कोणी तुमच्या विरुद्ध वागलं तर तुम्ही त्याला अटक करणार, त्यांना अर्बन नक्षीकरण म्हणणार, हे खरंच चुकीचं चाललेलं आहे आणि त्यांचा आम्ही निषेध करतो। धन्यवाद। तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होत्या आमदार ज्योती गायकवाड। मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई।